माही 11 मोरबा बनाम 11 स्टार साहित्यवाड़ी, जिसमें माही 11 मोरबा ने टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला किया और 11 स्टार साहित्यवाड़ी को गेंदबाजी की दावत दी। रजीन राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करेंगे खालिद के लिए। पटकी हुई गेंद खालिद ने उठा के खेला है, वहां पर फील्डर मौजूद है, लेकिन फील्डर बने के दर्शक मिलेगा लंबा छक्का, जाएगा खालिद के खाते में। चेंड करून रजीन मारा करतोय तो मात्र रिहानसाठी हा देखील चांगला फटका आहे। या फटक्यावर किती धावा येत आहेत हे पाहणं गरजेचं असणार आहे। एकच धावावर समाधान भेटतोय तो मात्र रिहान कर्देकरला। पंच चेंड करून मारा करतोय तो मात्र स्ट्राईकला असणारे सलीम सिद्दीकी गोलंदाज पंच चेंड करून मारा करतोय। चांगला चेंडू होता, फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता। हा देखील चांगला फटका येतोय। ह्या फटक्यावर किती धावा भेटतात आणि थेट सुटतोय तिथं सोपा झेल प्रयत्न असणार आहे तो मात्र सलीम सिद्दीकी। नॉन स्ट्रायकरला रिहान कर्देकर अजूनही मैदानात असणार आहे। गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र स्ट्राईकला सलीम सिद्दीकी। गोलंदाज समीर चांगला चेंडू होता, प्रयत्न देखील चांगला होता। पंच आमच्याकडे वळतायत आणि स्वेरची घोषणा करतायत। या जोडी सज्ज असणार आहे गोलंदाज समीर। हा देखील चांगला फटका येतोय। या फटक्यावर किती धावा येत आहेत हे बघणं गरजेचं असणार आहे। या फटक्यावर एकच धावावर समाधान भेटतोय। स्वतः अधिक भुंदरतीत क्षेत्ररक्षण करतोय। बदल्यात 15 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज पंच चेंड करून समीर मारा करतोय तो मात्र रिहान कर्देकर साठी। हा देखील चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला सन्मान दिलाय रिहाननं आणि ह्या फटक्यावर गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि ह्या फटक्यावर पुन्हा एकदा समीर पंच चेंड करून मारा करतोय। स्ट्राईकला असणार आहे तो मात्र सलीम सिद्दीकी। हा देखील चांगला फटका येतोय, प्रयत्न असणार आहे आणि झेलची संधी असणार आहे आणि नक्कीच तिथं झेल बाद होतोय। सामन्याला सुरुवात होतोय। पंच चेंड करून रजीन वाजता स्ट्राईकला असणार आहे तो मात्र इम्रान मुल्ला। हा देखील चांगला प्रयत्न असणार आहे आणि मात्र देखील पहिल्या षटकाराचं आगमन होतोय। देखील काही फलंदाजी करतोय इम्रान मुल्ला मैदानामध्ये आणि आल्या आल्या रजीनचं षटक। फलंदाज पंच चेंड करून रजीन मारा करतोय तो मात्र इम्रान साठी। हा देखील चांगला फटका येतो। या फटक्यावर सलग मला असं वाटतंय 2 चेंडू आणि 2 षटकार सुवर्ण संधी असणार आहे। जर 3 चेंडू आणि जी.आर. थॉमसचा बॅट तुझ्याकडे देखील शेवटचा चेंडू षटकार मारायचा आणि देखील तिसरा षटकार येतोय। काय घडतोय मैदानामध्ये 20 केडीचा पारितोषिक जिंकतोय तो मात्र इम्रान मुल्ला आणि चेंडू आणि 3 षटकार। षटकाराचा पाऊस पडतोय आणि तुझा खास मित्र नाजिश राऊत याच्याकडनं तुला 20 केडीचा रोख पारितोषिक देण्यात येतोय। आम्ही आता हा सामना संपल्यानंतर तुला नक्कीच 20 रशीद मारा करतोय तो मात्र रिहान कर्देकर साठी। हा देखील चांगला फटका येतोय। काय मैदानामध्ये घडतोय सातत्याने देखील षटकाराचा पाऊस पडतोय। आधीच्या 3-2 बदलत 48 धावा। पुन्हा एकदा रशीद पंच चेंड करून मारा करतोय रिहान साठी। हा देखील चांगला चेंडू होता तो मात्र ह्या फटक्यावर किती धावा भेटतायत हे पाहणं गरजेचं असणार आहे। या फटक्यावर एकच धावावर समाधान भेटतोय आणि ह्या एक धाव्याची और गेंदबाजी का मोर्चा संभालने आए नवीद अली। नवीद पहली बार गेंदबाजी करके रिहान नवीद का सामना करने के लिए तैयार। स्लोअर लाइन की गेंद थी, उसे लेग साइड की दिशा में धकेल दिया है। 1 रन तो आसानी से चुरा लिया और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। सामना करने के लिए तैयार नवीद, जो अभी तक काफी अच्छी गेंद वैयक्तिक कोट्यातील पहिला तर संघामार्फत अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो मात्र नौमान। सामन्याला सुरुवात होतोय। पंच चेंड करून मारा करतोय तो मात्र नौमान। हा देखील चांगला फटका आणि झेलची संधी असणार आहे। काय होतोय माहित पाहायचं गरजेचं आणि चांगला झेल टिपतोय आणि स्ट्राईकला असणार आहे महबूब जलगावकर। गोलंदाज पंच चेंड करून मारा करतोय तो मात्र महबूब साठी। हा देखील चांगला फटका आहे। आल्या महबूबनं देखील चौकारानं स्वागत केलंय तो मात्र नौमानचं पुरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी पंच चेंड करून मारा करतोय तो मात्र रिहान साठी। हा देखील चांगला चेंडू होता आणि या फटक्यावर किती धावा भेटतायत हे पाहणं गरजेचं असणार आहे आणि तिकडे चांगला क्षेत्ररक्षण प्रयत्न देखील तेवढा चांगला होता। सलामीची जोडी मैदानात असणार आहे तर मात्र नवीद आणि अझर नझीरी। सामन्याला सुरुवात होतोय। पंच चेंड करून 66 धावांचा पाठलाग करताना स्ट्राईकला अझर तर नॉन स्ट्रायकरला मात्र नवीद। हा देखील पहिल्याच फटक्यावरती मोठा धक्का बसतोय। अझर नझीरी बाद होतोय। खूप जलगावकर मारा करतोय तो मात्र फजल साठी।
हा देखील चांगला फटका येतोय. या फटक्यावर किती धावा भेटतायत आणि रिहान कर्तेकर स्वतः क्षेत्ररक्षण करतोय आणि या फटक्यावर नक्कीच 2 धाव्यावर समाधान भेटतोय. सलामीचा स्ट्राईकला असणारा फलंदाज तो मात्र नवीद. हा देखील चांगला चेंडू होता. ब्लॉकरच्या दिशेने देखील हा चेंडू टाकला होता तो मात्र महबूबनं आणि मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर पंचांच्याकडे वळतायत आणि दुसरं षटक करतोय गोलंदाज. 85 चेंड करून मारा करतोय तो मात्र शादाब. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज 85 चेंड करून तो मारा करतोय मात्र डावखुरा असा फलंदाज. हा देखील चांगला प्रयत्न होता आणि या प्रयत्नात देखील किती धावा भेटतायत आणि ह्या प्रयत्नात देखील नक्कीच एकच धावा समाधान भेटतोय आणि या एक धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचलाय संघ तो मात्र डावखुरा असा गोलंदाज फिरकीचा मारा करतोय. हा देखील चांगला चेंडू असणार आहे आणि ह्या फटक्यावर किती धावा येत आहेत. प्रयत्न झेलचं होतं आणि तिथं गचाड क्षेत्ररक्षण होतोय तो मात्र महबूब जलगावकर च्याकडनं आणि चौकारानं देखील खात्यात भर पडतोय. 55 चेंड करून डावखुरा असा गोलंदाज तो मात्र शादा 55 चेंड करून मारा करतोय. हा देखील चांगला प्रयत्न असणार आहे आणि या प्रयत्नात किती धावा येत आहेत. मला असं वाटतं येतोय षटकार. काय फलंदाजी करतोय मगाशीच तुम्हाला एकदा गोलंदाज 55 चेंड करून डावखुरा असा गोलंदाज मारा करतोय. हा देखील चांगला प्रयत्न होता आणि मात्र फलंदाज बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय. स्वतःला सिद्ध करून दाखवतोय तो मात्र शादाब देखील स्वतःला सिद्ध करून दाखवतोय. पुन्हा एकदा महबूब जलगावकर वैयक्तिक कोटातील दुसरं तर संघामार्फत तिसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज 55 चेंड करून मारा करतोय तो मात्र फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. फजल नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र शादाब. गोलंदाज 55 चेंड करून महबूब मारा करतोय. हा देखील चांगला चेंडू होता आणि काय चेंडू टाकलाय रफ्तार का राजा तो मात्र पुन्हा एकदा महबूब 55 चेंड करून मारा करतोय. हा देखील सातत्यानं देखील ब्लॉकरच्या दिशेनं चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय तो मात्र महबूब जळगावकर आणि या पाईच्या स्वरूपात एकच धावावर समाधान भेटतोय. पुन्हा एकदा महबूब मारा करतोय तो मात्र फलंदाजासाठी. हा देखील चांगला फटका. या फटक्यावर किती धावा भेटतायत आणि या फटक्यावर एकच धावावर समाधान भेटतोय. चांगला क्षेत्ररक्षण होतो तिथं क्षेत्ररक्षणच्या स्वरूपात शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. गोलंदाज 55 चेंड करून महबूब मारा करतोय तो मात्र फलंदाजासाठी. हा देखील चांगला फटका. या फटक्यात किती धावा भेटतायत आणि चांगला क्षेत्ररक्षण तिथं होतोय आणि ह्या फटक्यावर 2 धाव्यावर यशस्वी ठरतोय. तर संघामार्फत चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज सलीम सिद्दीकी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. हा देखील चांगला चेंडू होता आणि तिथं चांगला क्षेत्ररक्षण होतोय. एसटीच्या मागे चांगला क्षेत्ररक्षण होतोय आणि या फटक्यावर नक्कीच 2 धावा भेटतायत आणि मात्र तिथं फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एकदा हा देखील चांगला फटका येतोय. मी मगाशीच म्हणलं होतं या माजीदच्या इकडे जेवढी क्षमता आहे ना हा देखील चांगली फलंदाजी करतोय माजीद. पुन्हा एकदा सलीम सिद्दीकी 55 चेंड करून मारा करतोय तो मात्र माजीद दुसरीसाठी आणि मात्र माजीद बाद होतोय. प्रयत्न देखील तेवढा चांगला होता पण माजीद एक षटकाराच्या मदतीने एकूण कोटातील पहिलं तर संघामार्फत चौथं षटक गोलंदाज टाकतोय सलीम सिद्दीकी. हा देखील चांगला फटका येतोय. काय फटका मारलाय. हवा ही अल्ला आणि या फटक्या षटकाराला देखील सलीमचं स्वागत करतो आणि शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज 55 एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. 55 एंड करून मारा करतोय. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र अधिक प्रयत्न देखील चांगला होता आणि झेलची संधी असणार आहे. यष्टीरक्षक स्वतः झेल टिपतोय आणि मोठा धक्का बसतोय. अधिक गोंधळच्या स्वरूपात मारा करतोय तो मात्र समीर साठी. हा देखील चांगला प्रयत्न असणार आहे आणि या फटक्यावरती किती धावा भेटतायत हे आणि मात्र चौकार येतोय आणि ह्या चौकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ 65 धावांचं आव्हान ठेवला. पुन्हा एकदा सामन्याला अझर गोलंदाजी करतोय 55 एंड करून. हा देखील चांगला फटका आहे. काय फलंदाजी करतोय तो मात्र हा फलंदाज आणि ह्या फटक्यावर नौमान देखील यशस्वी ठरतोय आणि ह्या षटकाराच्या एंड करून स्ट्राईकला असणारा नौमान चांगली फलंदाजी करतोय आणि हा पुन्हा एकदा षटकार येतोय. चांगली फलंदाजी करतोय हा नौमान. कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे आणि मात्र धाव संपतोय आणि मात्र माही 11 मोरबा हा संघ विजय होतोय आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महबूब जलगावकर.